मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आयुर्वेदामध्ये पंचकर्म किती महत्त्वाचं आहे. आणि पंचकर्मामध्ये जरी 5 कर्म असली तरी बरीच अशी कर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत की ज्याचा उपयोग आपण छान करून घेऊ शकतो. जसे शिरोबस्ती आहे, नेत्रदर्पण आहे, हृदयबस्ती आहे, नाभीपुरण आहे, पादाभ्यंग आहे, असे अनेक प्रकार जे पंचकर्मामध्ये सांगितलेले नाही आहेत ना, तरी ते आपण वेगळ्या पद्धतीने करून आपण फायदे उठवू शकतो. आज आपण जे बोलणार आहोत ना, त्याच्यातलंच एक ते कर्म आहे जे आपल्याला खूप छान फायदा करून देऊ शकतं. नखशिखांचा उपयोग करून घेऊ शकतो. शिखा म्हणजे काय, तर डोक्याची शेंडी, आणि नख म्हणजे काय, पायाचं नख. या सगळ्या अवयवांवर काम करणारं महत्त्वाचं कर्म आज मी तुम्हाला सांगणार आहे. जे कर्म तुम्ही जर केलं दररोज 2दा किंवा किमान एकदा जरी केलं तर त्याचा खूप छान फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्या कर्माबद्दलच आज आपण बोलणार आहोत. चला तर मग. मंडळी, जे मी तुम्हाला एक कर्म सांगणार आहे, जे तुम्हाला मी आत्ता बोलत होतो ज्या विषयावर आपण, ते कर्म म्हणजे आहे नाभीपुरण. नाभीपुरणामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. नाभी म्हणजे नाभी, सगळ्यांना माहिती आहे, अंबिलिकस. नाभी म्हणजे बेंबी, आणि त्या बेंबीमध्ये तेल घालायचं आणि एक क्लॉकवाईज मसाज करायचं, त्याला आम्ही नाभीपुरण म्हणतो. हे नाभीपुरण बऱ्याच व्याधींमध्ये चालतं. बऱ्याच अवयवांवर त्याचा फार छान उपयोग होतो. त्यांना सुदृढ होण्यासाठी फार छान उपयोग होतो. त्यामुळेच आज आपण नाभीपुरणाबद्दल बोलत आहोत. परंतु त्याआधी आपण नाभीबद्दल अतिशय रोचक माहिती करून घेऊयात. तर आयुर्वेदामध्ये नाभीबद्दल काय दिलं ते आधी पाहूयात. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आयुर्वेदामध्ये 3 दोष सांगितलेले आहेत आणि या 3 दोषांची 3 स्थानं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहेत. या शरीरामध्ये, संपूर्ण शरीरामध्ये 3 दोषांची, वात, पित्त आणि कफाची स्थानं अतिशय विशिष्ट पद्धतीने आणि ठळकपणे आयुर्वेदामध्ये सांगितलेली दिसतात. त्यापैकी पहिलं स्थान आहे कफाचं. स्तनांतर रेषा म्हणजे स्तनांची जी निपल्स आहेत त्याची एक रेषा काढली तर त्याच्यावरचं अगदी शेंडीपर्यंत जे काही स्थान आहे ते आहे कफाचं स्थान. नंतर स्तनांतर रेषेपासून बेंबीपर्यंतचं जे स्थान आहे ते आहे पित्ताचं स्थान. आणि बेंबीपासून खाली पायाच्या नखापर्यंतचं जे काही स्थान आहे ते आहे वाताचं स्थान. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं, मी आता नाभीपुरणाबद्दल बोललो, तर या नाभीपुरणाबद्दल बोलायचं हेच कारण आता आपण जे बोलतो या स्थानासंदर्भामध्ये, तर स्थानाबद्दल सांगण्याचा हेतूच तो आहे की नाभी ही एक बॉर्डर आहे, पित्ताचं स्थान आणि वाताचं स्थान वेगळं करणारी. त्याच्यामुळे ही बॉर्डर जी आहे, ही बॉर्डर 2 दोषांना घेऊन जाते. ते म्हणजे हे स्थान जे आहे हे पित्ताचं स्थान आहे. तर हे पित्ताचं स्थान आणि नाभीच्या खाली आहे वाताचं स्थान. म्हणजे पित्त आणि वाताचं स्थान हे नाभीमध्ये आपल्याला प्रकर्षाने दिसतं. आयुर्वेदानुसार समानाचं स्थान आणि अपानाचं स्थान हे नाभी म्हणून सांगितलेलं आहे. आता समान आणि अपान काय तुम्ही विचाराल, तर समान काय करतो हे सांगतो आधी. तर समान आपल्या पोटामध्ये फिरत असतो. त्याच्यासाठी एक श्लोक आलेला आहे. समानो अग्नी समीपस्थः कोष्ठे चरती सर्वतः. याचा अर्थ असा की समान अग्नीच्या समीप राहतो, अग्नीच्या जवळ राहतो. म्हणजे आपल्या पोटामध्ये आणि आपल्या छोट्या आतड्यामध्ये ज्या पाचक स्रावांचं सिक्रिशन होत असतं ते होत असतं समान वायूमुळे. म्हणजे त्या ग्लँड्सपासून पोटामध्ये स्राव स्रवित करण्याचं, त्यांना आणण्याचं काम हा समानवायू करत असतो. शिवाय हा समानवायू काय करतो, तर संपूर्ण कोष्ठामध्ये फिरत असतो. म्हणजे ह्या कोष्ठामध्ये म्हणजे ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये जे जे अवयव आहेत त्यांच्यावर हा समान खूप छान काम करतो. आणि त्याच्यानंतर हा समान आपल्या आतड्याची पुरस्सरण क्रिया नीट करत असतो. म्हणजे पेरिस्टाल्टिक मुवमेंट जी आपल्या अन्नाला पुढे ढकलण्यासाठी आवश्यक असते, आपल्या पोटातला मळ पुढे जाण्यासाठी आवश्यक असते, त्याच्यासाठी समान मदत करत असतो. इतकं हे समानाचं कार्य मोठं आहे. त्याच्यानंतर आहे अपानाचं कार्य. अपानाचं स्थान पण बेंबी आणि बेंबीच्या खाली सांगितलेलं आहे. पण आपण काय करतो, तर अपान शुक्रार्त व शक्रुन्मूत्र गर्भ निष्क्रमण क्रिया, म्हणजे शुक्र, आर्तव, गर्भ निष्क्रमण क्रिया करतो आणि शकृत आणि मूत्राला पण बाहेर काढतो. शकृत म्हणजे पुरुष मलाचा भाग आणि मूत्र म्हणजे लघवी. शरीरामधून या गोष्टींना बाहेर ढकलण्याचं काम, निष्कासित करण्याचं काम अपान करत असतो. त्यामुळे बेंबीमध्ये असणारा अपान, त्याच्यासाठी नाभीपुरण हे अतिशय महत्त्वपूर्ण असं कर्म ठरतं आणि समानवायूसाठी सुद्धा. याशिवाय आपल्याला हे पण माहिती आहे की नाभी का असते हो, नाभीचा खोलगट भाग का असतो, आपण आईच्या पोटी जन्म घेतला आहे हे सांगण्याची ती खूण म्हणावी वाटलंच तर. याचं कारण असं की जेव्हा शुक्रशोणिताचा किंवा पुरुष आणि स्त्री बीजाचा संयोग होतो त्याच्यापासून एक झायगोट फॉर्म होत असतो
आणि तो गर्भाशयामध्ये एम्बेड होतो, स्थानापन्न होतो आणि त्याच्यापासून गर्भनाभिनाडी तयार होते आणि ती गर्भाशयाच्या भित्तिकेमध्ये घुसते आणि त्याच्यापासून तिथून रसरक्ताचा पुरवठा गर्भाला होत असतो आणि त्याच्या थ्रू न्यूट्रियंट्स आणि ऑक्सिजन गर्भाला मिळत असतात आणि त्याच्यामधूनच गर्भाचं पोषण होत असतं. आणि कालांतराने जसा गर्भ वाढत जातो तसं त्याच्या तिथल्या भागाचं नाभीमध्ये रूपांतर होतं आणि तिथून गर्भनाभिनाडी निघते आणि त्याचं रूपांतर प्लासेंटामध्ये होतं. असं ते एकूण स्ट्रक्चर असतं. आणि त्याच्यामध्ये होतं काय, नंतर जेव्हा गर्भ प्रसूत होतो आणि शिशु जन्माला येतं तेव्हा हळूहळू ती गर्भनाभिनाडी आपण कट केलेली असते, त्याला आपण नाळ म्हणतो आणि ती नाळ हळूहळू सटकते आणि त्या बेंबीमध्ये थोडीशी जखम राहते आणि ती हळूहळू भरून येते. म्हणूनच नाभीद्वारे आईपासून येणारं रसरक्त हे नाभीद्वारे शिशूच्या हृदयापर्यंत जात असतं, बालकाच्या हृदयापर्यंत जात असतं आणि संपूर्ण शरीराला त्याचा पुरवठा होत असतो. आणि ते खूण असते आईच्या आणि मुलाच्या नात्याची. त्याच्यामुळे आपण नाभीपुरण केलं तर त्याचा फायदा शरीराच्या पोषणासाठी सुद्धा होऊ शकतो. योगशास्त्रानुसार जर पाहायचं झालं तर आपली नाभी हा केंद्रबिंदू सांगितलेला आहे, ज्याला आपण सेंटर म्हणतो. जसं वर्तुळाला एक सेंटर असतं तसं आपल्या शरीराचं सेंटर म्हणजे ही नाभी. आणि ह्या नाभीमधून जवळजवळ योगशास्त्राच्या मतानुसार जवळजवळ 72,000 नाड्या आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरलेल्या असतात. 72,000 म्हणजे खूप झाल्या आणि त्या अतिशय सूक्ष्म असतात. आणि ह्याचं वर्णन कसं केलं आहे, जसं तुम्ही एखादं चाक घेतलं, त्याचा एक सेंटर असतो, त्याच्यापासून स्पोक्स निघतात किंवा आरे निघतात. जसं तुम्ही अशोक चक्र बघितलं असेल किंवा सायकलचं चाक बघितलं असेल, त्याच्यापासून स्पोक निघतात. याची जशी रचना असते तशीच या 72,000 नाड्यांची रचना असते. आणि या नाड्या संपूर्ण शरीरामध्ये प्राणाचं संवहन करत असतात. प्राणाच्या संवहनाला एक नियंत्रण आणि एक बॅलेन्स करण्याचं काम या नाड्या करत असतात. त्याच्यामुळे नाभीपूर्णामध्ये या नाड्या उद्युक्त होतात, स्टिम्युलेट होतात आणि संपूर्ण शरीराचा बॅलेन्स सांभाळणारे दोष यांना त्या नियंत्रित करतात आणि बॅलेन्स करतात. प्राणवायूला नियंत्रित करतात, त्याला बॅलेन्स करतात. म्हणजेच हे सगळं कार्य जर कशाच्या मार्फत संवाहित होत असेल, कशामुळे ते बॅलेन्स होत असेल तर ते नाभीपूर्णामुळे. त्याच्यामुळेच मी म्हणतोय की नाभी ही अतिशय महत्त्वाची आहे. नाभीचं पुरण हे अतिशय महत्त्वाचं आहे. नाभीपुरण हे अक्षरशः नखशिखांत अवयवांवर, आजारांवर काम करणारं एक महत्त्वाचं कर्म आहे बघा. ते कसं, तर नाभीपुरण केल्यानंतर अगदी केसापासून, त्वचेपासून, डोळ्यापासून, जिभेपासून, घशापासून, हृदयापासून, फुफ्फुसापासून, पचनसंस्थेपासून ते अगदी खालच्या सगळ्या अवयवांवर, अक्षरशः अपानवायूवर, मोठ्या आतड्यावर, नंतर अगदी पायाच्या शेवटच्या नखापर्यंत खूप सुंदर काम होताना दिसतं. त्यामुळे नाभीपुरण हे नियमित करावं. आता आयुर्वेदानुसार प्रत्येक आजारानुसार, प्रत्येक अवयवानुसार वेगवेगळी औषधं दिलेली दिसतात आपल्याला. जसं केसांवर वेगळं औषध आहे, डोळ्यांवर वेगळं औषध आहे, त्वचेवर वेगळं औषध आहे. आणि त्या पद्धतीने जर आपण नाभीपुरण केलं तर आपल्याला खूप छान फायदा होतो. जर आपल्याला केसासाठी, केसांचं आरोग्य चांगलं होण्यासाठी जर आपलं नाभीपुरण करायचं असेल, त्वचा चांगली कांतिमान राहावी, तेजस्वी राहावी, त्वचेचं सौंदर्य अबाधित राहावं, यासाठी जर आपल्याला नाभीपुरण करायचं असेल तर ते खोबऱ्याच्या तेलाने करावं असा परिपाठ आहे. खोबऱ्याचं तेल हे मुळातच थंड असतं आणि स्निग्धही असतं आणि केसांना आवश्यक असतो तो स्निग्धपणा आणि थोडं शैत्यपण. त्वचेला पण स्निग्धपणाही हवा असतो आणि थोडं शैत्यपण हवं असतं. त्यामुळे खोबऱ्याच्या तेलाने केलेलं नाभीपुरण हे केसासाठी आणि त्वचेसाठी फार छान काम करतं. त्याच्यासाठी एका वाटीमध्ये खोबऱ्याचं तेल घ्यायचं, ते कोमट करायचं, नाभीमध्ये ओतायचं, ते 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवायचं आणि नंतर 5-10 मिनिटांनी नाभीवर क्लॉकवाईज असं पोटावर मसाज करायचं. ही प्रोसिजर 15 ते 20 मिनिटं सकाळी आणि 15 ते 20 मिनिटं संध्याकाळी केली तर खूप छान फायदा होतो. डोळ्यांचं आरोग्य जर चांगलं राहावं असं वाटत असेल तर हेच नाभीपुरण आपण त्रिफळाघृताने करत असतो. त्रिफळासिद्ध घृत गरम करून, कोमट करून, पातळ करून जर आपण नाभीवर ओतलं, 5-10 मिनिटं तसंच ठेवलं आणि क्लॉकवाईज मसाज केलं तर डोळ्यांना पण फार छान फायदा होतो. डोळ्यांचं तेज वाढतं, डोळ्यांची दृष्टीची ताकद वाढते. आपल्या मेंदूच्या खाली पिट्युटरी ग्लँड्स असतात, त्याच्यामधून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट होत असतं. याशिवाय ओव्हरीजमध्ये सुद्धा एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही 2 हार्मोन सिक्रेट होत असतात. आणि आपल्या घशामध्ये, आपल्या गळ्यामध्ये थायरॉइड ग्लँड पण असते, त्याच्यामधून पण TSH आणि T3 आणि T4 ही हार्मोन सिक्रेट होत असतात. यांचं जर आपल्याला बॅलन्स सांभाळायचा असेल, साधायचं असेल तर त्याच्यासाठी 2 ते 3 औषधं आपण नाभीपुरणासाठी वापरू शकतो. एक म्हणजे त्रिफळाघृत, दुसरं म्हणजे फलघृत आणि तिसरं म्हणजे मस्टर्ड ऑइल. ही सगळी औषधं जर नाभीपुरणामध्ये आपण वापरली तर या सगळ्याचा बॅलन्स खूप छान सांभाळला जातो, तर हार्मोनल इम्बॅलन्ससुद्धा कमी होतो. आता हृदयासाठी जर आपल्याला नाभीपुरण करायचं असेल तर कोणती औषधं वापरायची, तर त्याच्यासाठी अर्जुन जी वनस्पती हृद्य म्हणून सांगितलेली आहे,
हृदयाची ताकद वाढवणारी म्हणून सांगितली आहे, तर ती त्याने सिद्ध घृत मिळतं. अर्जुन सिद्ध घृत किंवा अर्जुनादी घृत किंवा अर्जुन घृत या नावाने ते मिळतं. नंतर यष्टीमधु घृत, अश्वगंधादी घृत ही औषधं पण आपण नाभीपूरणासाठी वापरू शकतो. ही घृतं जी असतात ती थिजलेली असतात. ती गरम करून पातळ करून जर नाभीवर घालून जर क्लॉकवाईज मसाज केलं तर त्याचा चांगला परिणाम हृदयावर होऊ शकतो. यानंतर आपला जो भाग चालू होतो स्तनांतरापासून नाभीपर्यंत, त्याच्यामध्ये सगळे पचन करणारे अवयव समाविष्ट होतात. ग्रहणी आहे, नंतर स्टमक आहे. त्याच्यामधल्या स्रावांचं व्यवस्थित सिक्रेशन व्हावं असं जर वाटत असेल तर नाभीपुरण हे मस्टर्ड ऑइल म्हणजे राईचं तेल ज्याला आपण म्हणतो किंवा मोहरीचं तेल त्याने करू शकतो. याशिवाय चित्रकाती घृत म्हणून मिळतं. नंतर दाढीमाती घृत म्हणून एक घृत येतं, त्याचं नाभीपुरणसुद्धा खूप छान काम करतं. ह्या जर गोष्टी आपण नाभीपुरणासाठी वापरल्या तर आपली पचनशक्ती छान वाढते आणि भूकही छान होते. आता पोट जर साफ होत नसेल, पोटामध्ये अफारा होत असेल, गॅस होत असेल, पोट फुगत असेल तर नक्कीच तिथे समान वायूने अपान वायू दुष्ट असतो हे समजायला हरकत नसते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण एरंडाचं तेल जर वापरलं तर त्याचा खूप छान फायदा होतो. एरंडाचं तेल पण गरम करून नाभीवर घालून जर क्लॉकवाईज मसाज केलं तर पोट साफ होण्याची प्रवृत्ती चांगली व्हायला लागते आणि पचनशक्ती पण चांगली वाढते. आतड्याची पुरस्सरण शक्ती म्हणजे ज्याला पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट म्हणतो ती पण उत्तम होते आणि आपली पचनशक्ती, पुढे ढकलण्याची शक्ती, मलनिष्कासनाची शक्ती यासुद्धा वाढतात आणि आपलं आरोग्य चांगलं व्हायला मदत होते. या नाभीपूर्णामध्ये सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत की ज्या आपलं आरोग्य प्रदान करतात. या सगळ्या गोष्टी वापरून पहा. जे आजार म्हणून सांगितलेले आहेत त्याच्यासाठी या गोष्टी पर्टिक्युलरली वापरून पहा, तुम्हाला खूप छान फायदा होईल. मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये असा पण प्रश्न विचारला होता की नाभीपूरण करायचं कधी? तर अंघोळीच्या आधी साधारण अर्धा पाऊण तास हे नाभीपूरण करायला पाहिजे. नंतर झोपायच्या आधी पाऊण एक तास जरी केलं तरी त्याचा खूप छान फायदा होतो, कारण हे काळ महत्त्वाचे असतात. त्या काळात ती गोष्ट केली तर त्याचा जास्त फायदा होत असतो. आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.